श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचा माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू। उद्या आहे 12 नोव्हेंबर आणि वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे दिवाळी। तसंच या दिवशी अमावस्या सुद्धा आलेली आहे आणि या अमावस्येला दिवाळीच्या अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्या किंवा दर्श अमावस्या असे सुद्धा अनेक नावांनी ओळखलं जातं। अतिशय आनंदाचा उत्साहाचा हा सण मानला जातो। सगळीकडे दिवे लावले जातात। दिव्याच्या लख्ख प्रकाशामध्ये माता लक्ष्मीचे स्वागत आपण करत असतो आणि प्रतीक म्हणून तिची पूजा सुद्धा आपण करत असतो। आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती खरेदी केली जाते आणि तिची सुद्धा पूजाही केली जाते। त्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपामध्ये लक्ष्मी वास करत असते। म्हणूनच ही पूजा सेवा या दिवशी केल्या जातात। आपल्या घरामध्ये काही उपाय सुद्धा या दिवशी करायचे असतात। काही उपाय जे आपण करत असतो तर त्या उपायांचा आपल्याला जास्तीत जास्त फळ हे मिळत असतं आणि एक प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर उद्या संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे। त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक वस्तू टाकायची आहे। त्यामुळे तुमच्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि घरातल्या सर्व अडचणी, विघ्न जे आहेत तर ते दूर होतील। म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे। आता हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। हा जो उपाय आहे तर तो आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती करायचा आहे। तर घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर हा आपल्याला उपाय करायचा आहे। आपल्या घराचा मुख्य दरवाजा जे आहे तर तो आपल्या घराचं एक स्वरूप असतो। कारण पहा, आपल्या घरामध्ये मुख्य दरवाजामधूनच चांगली माणसं येत असतात, वाईट माणसं सुद्धा येत असतात, नकारात्मकता सुद्धा तिथूनच येत असते आणि सकारात्मक ऊर्जा सुद्धा ही तिथूनच येत असते। काही दोष असतील तर ते सुद्धा तिथूनच येत असतात। म्हणूनच आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तिथे आपल्याला हा उपाय करायचा आहे। जास्त प्रमाणामध्ये या दिवशी म्हणजे अमावस्याच्या दिवशी पितृ जे आहेत तर ते आपले जास्त प्रमाणामध्ये या दिवशी आतुर झालेले असतात आणि नकारात्मकता जी असते, वाईट शक्ती जी असते तर त्याचाही प्रभाव खूप जास्त प्रमाणामध्ये या दिवशी आपल्या उंबरठ्यावरती किंवा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असतो। तर या दिवशी दिवाळी आहे आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होणार आहे। तेही आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधूनच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे। तर या दिवशी आपल्या घरामध्ये जर काही दोष असतील, करणीबाधा असतील, अलक्ष्मी असेल तर ती दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर त्यासाठीच तुम्हाला एक असा दिवा तुमच्या घराच्या बाहेर लावायचा आहे। तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे, एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे। मातीचा दिवा घ्या, कणकेचा दिवा घ्या किंवा मग तुम्ही इतर कोणत्याही धातूचा दिवा घेतला तरीही चालेल, पण तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा मातीचा दिवा म्हणजे पणती घेण्याचा। आपण आता सध्या दिवाळी आहे तर दिवाळीमध्ये सर्वांच्याच घरी मातीची पणती ही असतेच। तर एक मातीची पणती किंवा एक मातीचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात ही टाकायची आहे। म्हणजेच काय तर दोन वातींची मिळून एक जोड वात तुम्हाला या ह्याच्यामध्ये दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि ही वात तुम्हाला काळी बनवायची आहे। म्हणजे पांढरी किंवा लाल ही वात तुम्हाला बनवायची नाहीये, तर काळी वातच तुम्हाला बनवायची आहे। आता त्या वातीला तुम्ही थोडासा जो काळा बुक्का असतो बघा तर तो लावला तरीही चालेल किंवा मग थोडंसं तुम्ही काजळ लावलं तरीही चालेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला जी वात आहे तर ती काळ्या रंगाची बनवायची आहे। त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे। तिळाचं तेल नसेल तर मग तुम्ही इतर तुमच्या घरामध्ये जर कोणतं तेल जे तुम्ही पूजेसाठी वापरता तर ते घातलं तरीही चालेल किंवा मग तुम्ही शुद्ध गाईचं तूप घातलं तरीही चालेल। जे कोणतं तेल किंवा तूप तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल तर ते तुम्हाला घालायचं आहे। आता त्यानंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या उजव्या साईडला ठेवायचा आहे। जेव्हा तुम्ही बाहेरून आतमध्ये येत असता तर ती जी उजवी साईड असते तर त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे। त्यानंतर जे काळे तीळ असतात तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत। आता काळे तीळ, पांढरे तीळ असे दोन प्रकारचे तीळ आपण बघत असतो। तर त्यापैकी तुम्हाला काळे तीळ जे आहे तर ते तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत। कारण पहा, तर आपले जे पितृ असतात तर ते अमावस्येच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती उजव्या साईडला वास करत असतात आणि तिथूनच ते आपल्याकडे पाहत असतात की ज्यांच्यासाठी आपण एवढं काही केलं तर ते आपल्याला प्रसन्न करण्यासाठी किंवा आपला पितृदोष नष्ट करण्यासाठी, घरातले दोष नष्ट करण्यासाठी, अलक्ष्मीला बाहेर काढण्यासाठी हा जो दिवा आहे तर तो आपल्याला आपल्या घराच्या उजव्या हातालाच लावायचा असतो। मुख्य दरवाजा जो आहे तर त्या
ठिकाणी आपल्याला हे काळे तीळ जे आहे तर ते त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि एक दिवा जो आहे तर हा तुम्हाला उद्या संध्याकाळी लावायचा आहे। संध्याकाळी 6 वाजल्यानंतर हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि तुम्ही प्रयत्न करा की हा दिवा जो आहे तर तो रात्री 12 वाजेपर्यंत टिकेल किंवा चालेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा बनवायचा आहे आणि रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे तुम्ही जोपर्यंत झोपत नाही तर तोपर्यंत तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो चालू राहील याची काळजी घ्यायची आहे। आता रात्री 12 वाजेपर्यंत उद्या कोणीही झोपायचं नसतं आणि आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे तर तो उघडा आपण ठेवण्याचा प्रयत्न करा। त्यासोबतच सेफ्टीचा सुद्धा तुम्ही विचार करा। शेवटी सेफ्टी सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे। जर सेफ असेल तरच मग तुम्ही दरवाजा ओपन ठेवा किंवा मग तुम्ही बंद केला तरीही चालेल। फक्त तुम्हाला तुमच्या घरामधले जे दिवे आहेत तर ते तुम्हाला चालू ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि तुम्ही सुद्धा स्वतः 12 वाजेपर्यंत जागी राहण्याचा सुद्धा प्रयत्न करा। कारण दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते आणि ती आपल्याला सुख समृद्धी ही प्रदान करत असते। म्हणूनच आपल्याला रात्री 12 वाजेपर्यंत झोपायचं नसतं। आता घरातले दिवे सुद्धा तुम्हाला रात्री 12 वाजेपर्यंत चालू ठेवायचे आहेत आणि बाहेर सुद्धा जो दिवा आपण लावलेला आहे तर त्याचं सुद्धा आपल्याला चालू ठेवायचं आहे आणि त्याला तुम्हाला नमस्कार करायचा आहे। तुमच्या पितरांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे। त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे। माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असते अखंड स्वरूपामध्ये। माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येऊ द्या, प्राप्त लक्ष्मी ही कायमस्वरूपी टिकून राहू द्या अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि त्या दिव्याला तुम्हाला नमस्कार करायचा आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून प्रत्येक घरामध्ये नक्कीच हा उपाय करायचा आहे। तर दिवाळीमध्ये आपण अनेक दिवे आपल्या घराच्या बाहेर लावत असतो। तर हे दिवे तुम्ही मातीचे लावू शकता, पण त्या दिव्यांवरती तुम्हाला काळी वातच या दिव्यामध्ये स्पेशली जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्हाला काळी वातच या दिव्यामध्ये टाकायची आहे। कारण बाकीचे जे आपण दिवे पणत्या लावत असतो तर त्याच्यामध्ये आपण पांढऱ्या वाती टाकत असतो। त्यामुळे या दिव्यामध्ये मात्र आपल्याला काळ्या रंगाची वात जी आहे तर ती बनवून टाकायची आहे। त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये तीळ वगैरे पण टाकायचे आहेत। आता जर तुम्ही समजा काळी वात बनवली असेल तर तीळ टाकायची गरज नाही, पण मग तुम्ही काळी वात समजा नाही बनवली तर मग तुम्हाला मात्र काळे तीळ हे टाकावे लागतील। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा लावायचा आहे। त्यासोबतच या दिव्यामध्ये तुम्हाला एखादी लवंग आणि वेलची सुद्धा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही टाकू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक दिवा उद्या संध्याकाळी तुमच्या घराच्या बाहेर आवर्जून लावायचा आहे आणि हा एक अतिशय प्रभावशाली उपाय सुद्धा करायचा आहे। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।